हॅलो नमस्कार मित्रांनो, मराठी रेलटेलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण आलेलो आहोत उदगमंडलम म्हणजेच उटी ह्या रेल्वे स्टेशनवरती। तर आपण पाहू शकता ह्या रेल्वे स्टेशनचा हा बाहेरचा एरिया आहे। समोर असे उंच उंच असे पहाड आपल्याला दिसत आहेत। अतिशय निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये उटी हे स्टेशन इथे बांधलेलं आहे। तर आपण स्टेशनच्या आतमध्ये जाऊ, तत्पूर्वी आपण हा एकदा पूर्ण एरिया पाहून घ्या उटीचा। पूर्ण ढगांनी वेढलेलं उटी, त्यानंतर पहाड, चारी दिशेला सगळे पहाड दिसतील आपल्याला। आणि संध्याकाळचे जवळपास 5:30 वाजत आलेले आहेत। तर मित्रांनो, झालं असं होतं की आपण 2 तिकीट काढले होते वेगवेगळे, उटी ते कुन्नूर। कुन्नूर हे उटीच्या जवळच एक 10 ते 15 किलोमीटरवर असणारे एक स्टेशन आहे। आणि एक तिकीट बुक होतं, त्याचे सीट्स पण कन्फर्म होते, परंतु ऐनवेळीला इथे ट्रेनच्या काही अधिकाऱ्यांनी सांगितलं की ती ट्रेन जी होती ती ट्रेन कॅन्सल केलेली आहे। त्यामुळे मग मी दुसरं तिकीट काढण्याचा अजून प्रयत्न केला, परंतु जे दुसरं तिकीट होतं ते वेटिंग लिस्टमध्ये होतं। आणि वेटिंग लिस्टमध्ये तिकीट असल्यामुळे ते शेवटच्या क्षणाला कन्फर्म झाले। मित्रांनो, आपण आज फक्त स्टेशन एक्सप्लोअर करणार आहोत, कारण ट्रेनचं तिकीट तर काही मला मिळालेलं नाही आहे। आपण पाहू शकता की आपल्या ह्या दिशेला ट्रेनचं जे आहे IRCTCचं कॅन्टीन आपल्याला दिसत आहे। आणि आता नुकतीच कुन्नूरहून एक ट्रेन इकडे नुकतीच दाखल झालेली आहे। आपण स्टेशनमध्ये प्रवेश करत आहोत आणि बघूया ती ट्रेन कशी आहे। ट्रेनचं इंटिरियर बघता आलं तर ते पण बघूया। हे जे आहे हे मुख्य द्वार आहे स्टेशनचं। तर आपण आतमध्ये जाऊया स्टेशनच्या। इथे सध्या काम चालू आहे स्टेशनचं, कन्स्ट्रक्शनचं। तर हा आहे प्लॅटफॉर्म उटीचा। आपण पाहू शकता हे उदगमंडलम रेल्वे स्टेशन आहे आणि नॅरो गेजवर असणार आहे रेल्वे स्टेशन। आपण इंजिन पाहू शकता, रेल्वेचं लोकोमोटिव्ह, साऊदर्न रेल्वेचं GOC हे लोकोमोटिव्ह ह्या गाडीला कनेक्ट आहे। मित्रांनो, पाहू शकता इकडे स्टेशनला ही गाडी लागलेली आहे, टॉय ट्रेन आपण याला असं म्हणतो उटीची। आणि हे सगळे ट्रॅक्स आहेत। हे ट्रॅक पाहू शकता आपण। हे सरळ हा जो मार्ग आहे हा चाललेला आहे कुन्नूर, आणि पुढे कुन्नूरच्या पुढे कोइंबतूरच्या जवळ कुठेतरी जाऊन हा मार्ग थांबतो। अशा पद्धतीचं हे रेल्वे स्टेशन आपण पाहू शकता। रेल्वे स्टेशनचा बोर्ड उदगमंडलम, कारण उटीला उदगमंडलम असं म्हणलं जातं, परंतु आपण जनरली त्याला उटी असं म्हणतो। ट्रेन डिपार्ट झालेली आहे आणि दुर्दैवानं मला हे ट्रेनचं तिकीट मिळालेलं नाही आहे, परंतु आपण स्टेशन एक्सप्लोअर करू आणि ही ट्रेन डिपार्चर बघून घेऊ ट्रेनचं। उदगमंडलम ते कुन्नूर, कुन्नूर ते वापस उदगमंडलम अशी ट्रेन आहे। अतिशय स्लो स्पीडमध्ये ही ट्रेन पुढे पुढे जात असते। जवळपास 1 ते 1.5 तास पुढे जायला लावते ही ट्रेन। डिपार्चर आपण पाहत आहात। त्यानंतर हे जे आहे हे पूर्ण स्टेशन आहे उटीचं। अतिशय छोटं निसर्गरम्य वातावरणामध्ये हे स्टेशन आपण पाहत आहात। या गोष्टीचं दुःख आहे की ट्रेनचं जे तिकीट आहे ते तिकीट मिळालेलं नाही आहे आपल्याला। जनरल तिकीट काढण्याचा मी बराच प्रयत्न केला, जे इथले तिकीट क्लर्क असतात त्यांच्यासोबत बरंच बोलून पाहिलं, परंतु तिकीट मिळण्याचं काही शक्यता नव्हतीच। तो नेक्स्ट वेळेस आपण तो प्रवास करणार आहोत। आपण बघू शकता हे एकदम छोटंसं स्टेशन, आणि त्या साईडला आपण बघायला गेलं तर एक इंजिन ठेवलेलं आहे, जुन्या काळातलं स्टीम इंजिन तिकडे ठेवलेलं आहे। आणि ते स्टीम इंजिन सुद्धा आपण इथून पाहू शकता। ॲक्च्युली तो प्लॅटफॉर्म नंबर 2 आहे असं म्हणू शकतो आपण, परंतु 2 वरती काही अशी वर्दळ नसते। इथे एक लूप लाईन आणि एक मेन लाईन आपल्याला पाहायला मिळते। सो ही जी रेंज आहे पूर्ण डोंगर रांगाची, ह्याला म्हणतात निलगिरी पर्वतरांगा, आणि निलगिरी माउंटेन रेल्वे ह्या नावाने ही जी ट्रेन आहे ह्या ट्रेनला निलगिरी माउंटेन रेल्वे असं म्हणतात। सो अतिशय फेमस, दक्षिण भारतामध्ये सगळ्यात फेमस रूट आहे आणि सगळ्यात सिनिक रूट आहे। आपल्याला माहित असेल बऱ्याच पिक्चरच्या गाण्यांची शूटिंग सुद्धा ह्या रेल्वेवरती झालेली आहे, म्हणजे आपण जर पास्टमध्ये बघायला गेलं तर।
तर अशा पद्धतीनं हा रूट आहे. खरंच म्हणजे मी खूप मिस करतोय की ह्या रेल्वेनं ह्या ट्रॅकनं मला जायला मिळालं पाहिजे होतं आणि तो जो रूट आहे तो रूट एक्सप्लोअर करायचा होता मला तुमच्यासाठी, परंतु ते आता जमलेलं नाही आहे. सो बॅड लक. बट चांगली गोष्ट एवढीच आहे की स्टेशन एक्सप्लोअर करायला मिळालेलं आहे आणि आत्ताच आपण ट्रेनचं डिपार्चर पण पाहिलं आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी तर अतिशय वातावरण एकदम आल्हाददायक इकडे होतं. उन्हाळ्यामध्ये एवढं प्लिझंट वातावरण आहे. आत्तासुद्धा टेम्परेचर म्हणजे थंडी वाजते इकडे उन्हाळ्यातसुद्धा. तर मित्रांनो, दुर्दैवानं ह्या व्हिडिओचा आपल्याला शेवट इथंच करावं लागणार आहे, कारण आपल्याला काही जर्नी तर बघता आली नाही. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.